श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. आज आपण पांडवांचे झालेले हस्तिनापुरातील गमन ही कथा आता आपण वाचूया. वैशंपायन म्हणाले, पांडूच्या जीवाचा अशा प्रकारे अस्त झालेला पाहून तेथे असलेल्या देवतुल्य मंत्रवेत्या महर्षींनी एकत्र जमून आपापसात विचार केला. ऋषी म्हणाले, महायशस्वी महात्म्या पांडूने राज्यावर पाणी सोडले, आपल्या देहाचाही त्याग केला आणि या ठिकाणी हिमालयामध्ये तपाचरण करून तो तापसांना शरण गेला. नुकत्याच जन्मलेल्या आपल्या पुत्रांना आणि आपल्या भार्यांना आपल्या ताब्यात देऊन पांडू आपल्याला सोडून स्वर्गात निघून गेला आहे. आपल्याजवळ त्याने ही ठेवच ठेवलेली आहे. महात्म्या पांडूच्या आणि माद्रीच्या अस्थी आपण बरोबर घेऊ, कुंतीला आणि त्याच्या पुत्रांनाही बरोबर घेऊ आणि आपण त्याच्या देशात जाऊ. आपले हे कर्तव्यच आहे. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे त्या देवतुल्य उदार मनस्क सिद्ध महर्षींनी आपापसात विचार करून पांडूच्या पुत्रांना आणि कुंतीला बरोबर घेऊन त्यांना भीष्माच्या व धृतराष्ट्राच्या ताब्यात देण्याच्या इराद्याने हस्तिनापूर नगराकडे जाण्याचे ठरविले आणि लगेच पांडूच्या पत्नीला म्हणजेच कुंतीला आणि त्याच्या पुत्रांना बरोबर घेऊन ते सारे महर्षी निघाले. पांडूच्या व माद्रीच्या अस्थीसुद्धा त्यांनी आपल्याबरोबर घेतल्या. आपल्या पुत्रावरील प्रेमामुळे कुंती सर्वांच्या पुढे चालली होती. आपल्या पुत्रांना आता चांगला आधार मिळणार या विचाराने ती मनात आनंदित झाली होती आणि त्यामुळे प्रवासातले एवढे मोठे अंतरसुद्धा तिला अगदी थोडे वाटले. थोड्याच दिवसात ती कुरुजांगल देशात म्हणजे कुरुक्षेत्रात पोहोचली. हस्तिनापूर नगराच्या मुख्य दरवाजापाशी अखेर ती आली. आपण आल्याची वर्दी राजाला देण्याविषयी ऋषींनी द्वारपाळाला विनंती केली. त्याप्रमाणे द्वारपाळ राजसभेमध्ये गेले आणि अनेक चारण व महर्षी असल्याचे वृत्त त्यांनी राजसभेत सांगितले. त्यांच्या आगमनाचे वृत्त हस्तिनापुरातील नागरिकांना समजल्याबरोबर त्यांना विलक्षण आश्चर्य वाटले. सूर्य उगवून 2 घटका लोटल्यावर कुंतीला आणि तिच्या पुत्रांना बरोबर घेऊन आलेल्या ऋषींचे दर्शन घेण्यासाठी नगरवासी लोक नगरामध्ये बाहेर आले. असंख्य स्त्रिया, क्षत्रिय वीरांचे समुदाय तसेच ब्राह्मण स्त्रिया व पुरुष निरनिराळ्या वाहनामध्ये बसून नगराबाहेर गेले. तसेच अनेक वैश्यांच्या व शूद्रांचा मोठा जमाव तेथे दाखल झाला. कोणाच्याही मनात कसलेही किलमिश चुकून सुद्धा आले नाही. सर्वांची मने अगदी निर्मळ होती. असंख्य नागरिकांप्रमाणेच शांतनुपुत्र भीष्म, बाल्हिक, सोमदत्त, प्रज्ञाचक्षू धृतराष्ट्र, स्वतः विदुर, सत्यवती, विचित्रवीर्याची पत्नी अंबालिका तसेच गांधारी व इतर राजस्त्रिया इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तीही नगराबाहेर गेल्या. त्याचप्रमाणे धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र, त्याचे अनेक आप्तेष्ट मोठ्या थाटामाटात नगराबाहेर गेले. नगराबाहेर महर्षींचा जमाव दिसताच सर्वांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. कुरुकुळातील सारे प्रतिष्ठित पुरुष आपल्या पुरोहितासमवेत त्या ऋषींच्या समोर खाली जमिनीवर बसले. तसेच सर्व नागरिकांनी आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांनी मस्तक नम्र करून ऋषींना
अभिवादन केले आणि ते सारे जमिनीवर बसले. त्या ठिकाणी जमलेला फार मोठा समाज थोड्याच वेळात अगदी स्तब्ध झाला. जिकडे तिकडे शांतता झाल्यावर भीष्माने महर्षींची यथाविधी पूजा केली आणि त्यांचा सत्कार केला आणि हे सारे राज्य व सारे राष्ट्र आपलेच आहे असे तो नम्रपणे ऋषींना म्हणाला. त्या ऋषींमध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असलेला जटा आणि अजिन धारण करणारा ऋषी उभा होता आणि इतर ऋषींच्या मनातील विचार ध्यानात घेऊन तो म्हणाला, धृतराष्ट्रा, राज्याचा तुझ्याप्रमाणेच वारसा असलेला तुझा भाऊ राजा पांडू सर्व कामोपभोगांवर तिलांजली देऊन आणि राज्य सोडून देऊन शतशृंग पर्वतावर निघून गेला. तेथे तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून राहिला आणि तेथे त्याचे वास्तव्य असतानाच देवांचे आवाहन करून अलौकिक प्रकाराने त्याला प्रत्यक्ष यमधर्मापासून हा युधिष्ठिर नावाचा पुत्र झाला. त्यानंतर त्याला वायूपासून महाबलाढ्य आणि विलक्षण पराक्रमी असा भीम नावाचा पुत्र झाला. इंद्रापासून कुंतीच्या ठिकाणी त्याला धनंजय नावाचा पुत्र झाला. या धनंजयाची कीर्ती सर्व समर्थ वीरांच्या कीर्तीला खाली पाहावयास लावणार आहे. माद्रीला अश्विनी कुमारांपासून 2 प्रतापी पुत्र झाले. हे पहा, ते नित्य धर्मशील असलेल्या आणि वनामध्ये वास्तव्य करणाऱ्या कीर्तिवंत पांडूने कुरूंचा नष्टप्राय झालेला प्राचीन वंश पुन्हा उदयाला आणला. पांडूच्या पुत्रांच्या जन्माचे वृत्त, ते हिमालयावर लहानाचे मोठे कसे झाले याचे वृत्त आणि त्यांनी वेदांचे व वेदांगांचे अध्ययन कसे केले याचे वृत्त ऐकल्यानंतर तुम्हा सर्वांना परमसंतोष झाला पाहिजे. सज्जनांच्या वर्तनाचे नित्य अनुकरण करणारा पांडू पुत्रांचा लाभ झाल्यानंतर पितरांच्या लोकात म्हणजे स्वर्गात निघून गेला. या गोष्टीला आज 17 दिवस झाले. पांडूला चितेवर ठेवून त्याच्या शवाला अग्नी दिल्यानंतर माद्रीने अग्नीत उडी टाकली आणि तिने आपल्या जीविताचा त्याग केला. पांडूबरोबरच ती स्वर्गामध्ये गेली. पांडूची उत्तरक्रिया तुम्ही करा आणि त्यानंतर माद्रीचीही उत्तरक्रिया करा. त्या दोघांची शरीरे आम्ही येथे घेऊन आलो आहोत. हे त्यांचे सुलक्षणी पुत्र कुंती समवेत त्यांचा सुद्धा आपण यथाविधी स्वीकार करावा. पांडूची आणि माद्रीची उत्तरक्रिया यथासांग पार पडल्यानंतर सर्व धर्मज्ञ, यशस्वी आणि कुरुकुळाचा उद्धार करणाऱ्या पांडूचे जीवन पितृयज्ञाने कृतार्थ व्हावे अशी आमची इच्छा आहे. वैशंपायन म्हणाले, वयाने सर्वात ज्येष्ठ असलेल्या ऋषी येणेप्रमाणे कुरुकुळातील प्रतिष्ठित पुरुषांना बोलला आणि त्यांच्या डोळ्यादेखत सारे तपस्वी यक्षांसमवेत क्षणार्धात अंतर पावले आणि त्यांच्याबरोबरच आकाशामध्ये असलेले गंधर्व नगरही अंतर्धान पावले. ऋषींचा आणि सिद्धांचा समूह अंतर्धान पावल्याबरोबर तेथे जमलेल्या सर्वांना विलक्षण विस्मय वाटला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.